संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज मी करते करंजी। करंजीसाठी घेतलंय मी अर्धी वाटी तूप, 2 वाटी खोबरं किसून, 2 वाटी रवा, 2 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर आणि थोडी इलायची। चला ती आपण बनवूया। चला आधी आपण करंजीचं सारण करायचं। त्याच्यासाठी आधी आपण रवा भाजायचा। रवा भाजायला आधी 2 चमचे तूप टाकून घेते। त्याच्यामध्ये आता आपला रवा टाकायचा। छान याला आता असं हलवून 20 मिनिटं लाल होईपर्यंत छान भाजायचं बारीक गॅसवर। आता हे बारीक गॅसवर भाजल्या जातो तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं। आधी आपण हे ताटात टाकून घ्यायचं पीठ। त्याच्यात अर्धा चम्मच मीठ टाकायचं, थोडंसं तेल पण टाकायचं म्हणजे छान मऊ राहते करंजी। याला सगळं मिक्स करून घ्यायचं असं। आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं। घट्टच मळायचं का की त्याला एक घंटा आपण ठेवणार आहोत। हे बघा छान झालं। आता आपण याला थोडं मुरू द्यायचं। हे बघा छान लाल झालाय, कलर मस्त रव्याचा। आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकून 2 मिनिटं हलवून घ्यायचं। थोडा कच्चापणा जातो खोबऱ्याचा। आता हे सरळ मस्त 10 मिनिटं याला थंड होऊ द्यायचं, मग पिठी साखर टाकायची। हे बघा आता थंड झालंय, आपण याच्यात पिठी साखर टाकून घ्यायची। थंड झाल्यावर टाकल्यावर काय होतं, पिठी साखरेचा आणि रव्याचा चिकटपणा होत नाही। थोडीशी इलायची पण टाकायची। आता याला मिक्स करायचं। झाली पिठी साखर मिक्स छान। आता सारण आपण 20 मिनिटं छान मुरू द्यायचं आणि मग करंजी करायला घेऊ। चला आता आपण करंजी करून घेऊ। त्याच्यासाठी छोटी लाटी करायची अशी मस्त। छान लाटून घ्यायचं याला। छान झाली बघा लाटून। आता आपण साचा घ्यायचा। तर सारण भरून घेऊ। ही बघा छान झाली आपली करंजी। आता अशाच सगळ्या करून घ्यायच्या। ह्या बघा झाल्या करंजा। आता आपण याला तळून घेऊ। छान लाल होईपर्यंत तळायच्या बारीक गॅसवर।
आता आपण याला छान पलटी करून घेऊ. छान झाली बघा करंजी, लाल झाली. आता आपण काढून घेऊ. आता अशा सगळ्या तळून घ्यायच्या. हे बघा झाल्या आपल्या करंज्या. कशी वाटली रेसिपी? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा.